शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन पहिले पेत्र पहिला अध्याय वचने 15 ते 19. पहिले पेत्र पहिला अध्याय वचने 15 ते 19. तर ज्याने तुम्हास पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे यास्तव तुम्ही पवित्र व्हा, असा शास्त्रलेख आहे, जो तोंड न पाहता प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे त्याचा न्याय करतो. त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारिता तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवून वागा. वाडवडील माणसांच्या परंपरेने चालत आलेल्या आपल्या व्यर्थ वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात हे ध्यानात ठेवा. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करू. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचला, पहिले पेत्र पहिला अध्याय 15 ते 19 या वचनापर्यंत, या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, पेत्र म्हणत आहे, तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही आमच्या आचरणामध्ये कशा प्रकारे पवित्र व्हावं म्हणून या ठिकाणी या वचनाच्या द्वारे पुन्हा एकदा देव आमची कान उघडणी करत आहे. जर जुन्या करारामध्ये आम्ही पाहिलं लेवियाचा 11वा अध्याय आणि 44 या वचनामध्ये, तर या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, मी परमेश्वर तुमचा देव आहे, म्हणून आपणास पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे. या ठिकाणी तो म्हणत आहे की मी तुमचा देव आहे आणि तुम्ही आपणास पवित्र करून पवित्र राहा. जर आम्हाला पवित्र व्हायचं असेल तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणापाशी किंवा त्याच्या पायापाशी जावे लागेल, कारण देवाची इच्छा आहे की तो जसा पवित्र आहे तसं आम्ही देखील पवित्र असावं. आणि म्हणून
आम्ही पवित्र होण्यासाठी, आमचे पाप धुतल्या जाण्यासाठी, आम्हाला त्याचे लेकरं होण्यासाठी त्याने त्याच्या पुत्राला पाठवलं आणि त्याने जे आपले पाप आहे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतले आणि आम्हाला शुद्ध केले. त्याच्या रक्ताने आमचे पाप जे आहेत ते धुतले गेलेले आहेत आणि आम्हाला त्याने बर्फासारखं शुभ्र केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पेत्र म्हणत आहे, हे जे तारण आहे, ही जी मुक्तता आहे, ही जी पवित्रता आहे, आमच्या वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून नाही किंवा नाशवंत सोन्या रूपाने देखील नाही, तर तो निष्कलंक व निर्दोष कोकरा जो असा ख्रिस्त म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याने जे आमच्यासाठी अमूल्य रक्त त्या वधस्तंभावरती वाहिले आणि आम्ही पाहतो की त्याचं जे रक्त आहे त्या वधस्तंभावरती त्याने सांडलं, यासाठी की आम्ही पवित्र व्हावं आणि आम्ही शुद्ध व्हावं आणि आम्ही देवाचे लेकरं देखील बनावे. कारण ज्यावेळेस आम्ही शुद्ध होतो, पवित्र होतो, त्यावेळेस देवाची वस्ती आमच्यामध्ये येते, देव आमच्या जीवनामध्ये येतो. म्हणून आम्ही पवित्र व्हावं आणि आम्ही वाईट मार्गाकडे वळू नये, तर आम्ही आमच्या आचरणाच्या द्वारे पवित्रतेचं जीवन जगावं. आणि म्हणून आम्ही पाहतो की इफिस 4:1 मध्ये देवाचं वचन सांगतं की तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेल असे वागा. प्रियांनो, पवित्र असण्यासाठी 2 गोष्टी आमच्या जीवनामध्ये महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आमची अपवित्रता काढून टाकायला हवी आणि दुसरी म्हणजे आपण पवित्रता धारण करायला हवी. इफिस 4:22 मध्ये म्हटलेलं आहे, ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होत आहे. जुना जो मनुष्य आहे त्याचा आम्ही नाश करावा आणि आमच्या जीवनामध्ये नवीन पवित्रता आम्ही काय करावी, धारण करावी. कारण 1 थेसलोनिके 4:7 मध्ये म्हटलेलं आहे, कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. आणि म्हणून जे आम्हाला पाचारण प्रभूपासून मिळालेलं आहे ते आम्ही आमच्या समोर ठेवावं आणि पवित्रतेचं जीवन जगावं. कारण अशुद्धपणामध्ये आम्ही देवाला प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून या आपण प्रार्थना करूया, प्रभूजवळ विनंती करूया की पवित्रतेचं जीवन जगण्यासाठी देवाने आम्हाला सहाय्य करावं आणि सर्व वाईट गोष्टीचा त्याग करून आम्ही पवित्रतेमध्ये जीवन जगावं. आणि म्हणून या वचनाच्या द्वारे देवबाप आपणास आशीर्वाद देव, या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही धन्यवाद देतो, तू आम्हाला सहाय्य केलंस आणि आजचा दिवस देऊन आशीर्वादित करून देवबापा तुझं रक्त जे वधस्तंभावरती सांडलेलं आहे त्याद्वारे तू आम्हाला मुक्त केलं, शुद्ध केलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथून पुढचा वेळ क्षण तुझ्या स्वाधीन अधीन करून येशूच्या नावात लहानस विनंती करतो म्हणून तो आहे. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.